हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या ब्लॉगमध्ये। हा ब्लॉग आहे 14 एप्रिलचा आणि सकाळी सकाळी मी लवकर उठलेले होते। आतमधलं सगळं झाडून झालेलं होतं। आता हे जो बाहेरचा रोड आहे आमचा, तर तिथेही थोडासा कचरा येतो, तर आता तोही मी झाडून घेते। सूर्य उगवायला नुकताच सुरुवात झालेली होती, नुकतंच उजाडलेलं होतं। तर बघू शकताय तुम्ही, सकाळचं वातावरण खूप शांत आणि मस्त वाटतं आमच्या इकडे। आणि खूप लोक स्टेशनला इकडे फिरायला पण येतात। सकाळी सकाळी खूप जास्त गर्दीही असते इकडे फिरायला येण्यासाठी। तर इकडे बघू शकताय तुम्ही, आपली छान अशी सकाळ जी आहे ती झालेली आहे। तर चला मग बघूयात माझं आज दिवसभरामध्ये आम्ही काय काय केलं ते। तर अंघोळ वगैरे झाली माझी, आणि अंघोळ झाल्यावरती सगळ्यात पहिलं तर मी आलेली आहे किचनमध्ये, आणि ते मी आता डाळ शिजू घालणार आहे। डाळ कशासाठी, तर आज मी पुरणपोळीचा स्वयंपाक जो आहे तो बनवणार आहे। आणि हे आजच नाही, तर माझ्या लग्नाला जवळपास आता 10वं वर्ष जे आहे ते चालू आहे, आणि पूर्ण 10 वर्ष मी दरवर्षी पुरणपोळी जी आहे ती बनवते 14 एप्रिल दिवशी। या दिवशी खरं तर घरामध्ये पंचपक्वान्न आणि गोडधोड हे झालंच पाहिजे असं मला वाटतं। तर त्याच्यासाठी मी इकडे पुरणपोळी बनवण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या डाळ जी आहे ती भिजू घातलेली होती, आणि ती छान आता भिजली आहे। मग आता शिजू घालते। हे मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं, आणि त्या पाण्यामध्ये आता ही जी डाळ आहे आपली ती टाकून घेणार आहे। त्या पाण्यामध्ये मी थोडंसं तेल आणि हळद सुद्धा टाकून घेतलेली होती। फुलं घे, फुलं। फुलं पिशवीतली घे समोर, आणि तिथली एक छोटी प्लेट आण, मेणबत्ती लावायला नाही, प्लेट आण। मी लावू का ग प्लीज? हात नाही पडणार असं लावायचं, ही गोंडी लावू का? अशी का? हा अशी? हा, एक येलो एक ऑरेंज का? हा असंच लाव। तर इथे आमची पूजेची तयारी जी ती चालू होती। तर म्हटलं वंदना वगैरे घेऊयात, आणि छान हार वगैरे आणलेले होते, तर मग ते सगळं आता लावून घेणार आहे।
आमची वंदना वगैरे घेऊन झाली त्यानंतर मी आले बागेमध्ये थोडंसं बाहेर थोडासा शॉर्ट व्हिडिओ तयार करण्यासाठी बाहेर आले होते। मला स्वयंपाक वगैरे करायचा अजून बाकी होता पण तेवढ्यातून थोडासा वेळ काढला आणि जो काही मी शॉर्ट टाकलेला होता तो तुम्हा सर्वांना खूप जास्त आवडला, त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद। आणि लगेच आले घरामध्ये, साडी वगैरे चेंज केली कारण मला स्वयंपाक करायचा होता आणि पांढरी साडी असल्यामुळे थोडीशी भीती वाटते खराब व्हायची, तर मग काढून ठेवली मी साडी आणि आता लागतीये स्वयंपाकाला। डाळ मस्तपैकी अशी शिजलेली होती, तर सगळ्यात अगोदर मी आमटी बनवून घेते आणि त्याच्यासाठी मग ही येळवणी म्हणतात याला, तर डाळीचं पाणी जे असतं तर ते काढून घेते मी आणि त्यानंतर मग एकीकडे आमटी जी आहे ती बनवून घेते आणि दुसरीकडे मग गूळ टाकून या डाळीमध्ये परत एकदा शिजायला ठेवणार आहे। तर आता पुरण बनवण्याची नवीन एक पद्धत, तर हे हँड ब्लेंडर आहे माझ्याकडे, तर याच्या साहाय्याने पुरण जे आहे ते खूप छान बनलं जातं। फक्त जेव्हा गूळ टाकल्यानंतर या डाळीला आपल्या पाणी सुटतं तर त्यावेळी हा ब्लेंडर चालवून घ्यायचा, खूप मऊसूत छान असं पुरण याच्याने बनतं आणि मी जवळपास 2दा करून पाहिलं तर खूप छान पुरण झालेलं होतं। आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते की पूर्ण डाळ जी ती वाटल्या गेली आहे की नाही ती चेक करावं लागतं, बाकी काहीच प्रॉब्लेम येत नाही। खूप छान पुरण जे ते या हँड ब्लेंडरच्या साहाय्याने बनतं। खूप मस्त बारीक झालेलं होतं आणि मला पोळी करताना काही एक प्रॉब्लेम आला नाही। तर इथे मी सुंठ, बडीशेप आणि थोडीशी वेलची घेऊन यांची पूड करून घेतली। पूड होण्यासाठी थोडीशी साखर टाकली होती मी याच्यामध्ये। याची पूड करून घ्यायची आणि ही चाळणीच्या साहाय्याने चाळून याच्यामध्ये टाकायचे आहे। एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पुरण जे आहे आपलं ते तयार झालेलं होतं। त्यानंतर आता बनवून घेते मी आमटी। तर आमटीसाठी हे जे आपलं डाळीचं पाणी काढून ठेवलेलं होतं मी ते आणि वाटण सुद्धा करून तयार घेतलेलं होतं। या वाटणासाठी मी थोडासा कांदा, खोबरं, थोडंसं आलं, लसूण हे सगळं वापरून हे वाटण छान असं बारीक करून घेतलेलं होतं। कोथिंबीर सुद्धा मी याच्यामध्ये थोडीशी ॲड केलेली होती। आता मी फोडणी देऊन घेते आमटीला आणि त्याच्यासाठी एक तमालपत्राचं छोटंसं पान मी याच्यामध्ये टाकलं होतं आणि जिरं टाकलं होतं। त्यानंतर आपण हा जो वाटून घेतलेला मसाला आहे तो मी याच्यामध्ये टाकून घेणार, छान परतून घेणार आणि आपले घरगुती जे मसाले आहेत काळं तिखट, लाल तिखट, हळद हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि आमटीला फोडणी देऊन घ्यायची आहे। आवाज येतोय होईता तर आता मी बनवून घेते पुरणाची पोळी। तर बऱ्याचदा तुम्ही चपाती वगैरे मी बनवताना पाहिलेलीच आहे। चला म्हटलं आज तुमच्यासोबत पुरणपोळी शेअर करूयात। जास्त छान अशा येत नाहीत मला, पण जशा सुद्धा येतात तसं मी करण्याचा प्रयत्न करते। तर पहा तुम्ही मी कशी बनवते पुरणपोळी ते।
स्वयंपाक माझा बनवून तयार झालेला आहे. मस्त अशी भजी, कुरडई, पापडी, भात, आमटी, दूध ठेवलेलं होतं पोळी खाण्यासाठी आणि आपली पुरणाची पोळी. तर असा होता माझा 14 एप्रिलचा मेन्यू. त्यानंतर 15 एप्रिलची ही क्लिप आहे. 15 एप्रिलला कुर्डुवाडीची जयंती असते, तर खूप जल्लोषात साजरी करतात आणि इकडे प्रत्येकाला एक तारीख दिलेली असती. मग त्याप्रमाणे त्या गावाची जयंती जी आहे ती करतात. तर मग ही कुर्डुवाडीची जयंती आम्ही पाहायला गेलेलो होतो, तिथली ही क्लिप आहे. चला तर मग या क्लिपसोबत मी या व्हिडिओला थांबवते इथेच. आशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.